आज माझा स्कूलचा फर्स्ट डे आणि त्यातच आरूचा सुद्धा ओपन डे होता आणि बुक्स डिस्ट्रीब्युशन होता. आता ती क्लास 3ला गेली होती, सो तिचे बुक्स पण घ्यायचे होते आणि रिपोर्टसुद्धा कलेक्ट करायचा होता. सकाळी सकाळी आधी ते काम उरकलं आणि मग त्यानंतर मी स्कूलला गेले आणि स्कूलला गेल्यानंतर मग माझे जेवढे पेंडिंग कामं होते ते करायचे होते, कारण की 1 एप्रिलपासून आमचीसुद्धा स्कूल स्टार्ट होती. आता न्यू अकॅडमिक इयर म्हटलं की वीकली प्लॅनिंग, डेली प्लॅनिंग, इयरली प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी आधी प्रिपेअर कराव्या लागतात. आपल्या स्वतःला प्रिपेअर करावं लागतं आणि त्यानंतर येतं आपल्या क्लासरूमला सजवावं लागतं. म्हणजे इतकं छान डेकोरेशन करावं लागतं की फर्स्ट डेला मुलं आले की इम्प्रेसच झाले पाहिजे. त्यांनी म्हटलंच नाही पाहिजे की मला स्कूलला जायचं नाही आहे म्हणून. ह्या सगळ्या गोष्टींना एक टीचर खूप कष्टाने करत असते. प्रत्येक टीचर काहीतरी क्रिएटिव्ह आपल्या क्लाससाठी करत असते. हाच मी बड्डे चार्ट माझ्या क्लाससाठी मी बनवला होता आणि निघायच्या वेळेस आरवला पूलकडे जायचं होतं. त्याला वाटलं होतं की त्याच्यात फिश असतील, बट त्याच्यात फिश नव्हते. हा बेबी पूल आहे आणि आमच्या स्कूलमध्ये आहे, तर त्याला खूप जास्त आवडला. घरी मी 4:30 पावणे 5च्या दरम्यान आले होते आणि मी माझं लेकरू घरातच कोंडून गेले होते. मला इतकं जास्त वाईट वाटत होतं. आज सकाळपासून ती घरातच होती आणि एका आईला ना खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं काही जर मिळवायचं असेल तर. घरी तर आले होते पण बरेचसे कामं पेंडिंग होते. व्हिडिओ पण बनवायचा होता, एडिट करायचा, व्हॉइस ओव्हर द्यायचा, हे बरेचसे कामं पेंडिंग असतात. हे सगळ्या गोष्टी करून आता मी टाक्या वगैरे पण भरून घेतलं, त्या झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं होतं, कपडे वाळत टाक. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.